राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे। 15 जानेवारीला सर्व महापालिकांसाठी मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। दरम्यान निवडणुका जाहीर होतात सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर अमरावती पिंपरी चिंचवडची सध्याची राजकीय स्थिती काय आहे हे जाणून घेऊया। 15 जानेवारीला महापालिकांसाठी मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल हा जाहीर होणार आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे। निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत या संदर्भात घोषणा केली आणि त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष हे आता कामाला लागलेले पाहायला मिळतात। बैठकांचं सत्र या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी अमरावतीवरून सूरज दहाट आणि पिंपरी चिंचवडवरून सुशांत डुंबरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मी आधी अमरावतीमध्ये जाईल सूरज यांच्याकडे। सूरज, अमरावतीमधील काय सध्याची परिस्थिती आहे, राजकीय नेत्यांची कशा प्रकारे या ठिकाणी आता रणनीती आखली जाणार आहे? आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेमध्ये 22 प्रभागामधून तब्बल 87 नगरसेवक निवडून येतात। यामध्ये जर पाहिलं तर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 87 पैकी तब्बल 45 जागा मिळाली होती आणि भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आली होती। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर 2 नंबरचा पक्ष हा काँग्रेस पक्ष ठरलेला होता। निवडणुकांचं या ठिकाणी बिगुल वाजलेलं आहे आणि आता आपण पाहतोय राजकीय पक्ष आता तयारीला लागलेले पाहायला मिळतात। अमरावतीमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे सूरज? नक्कीच दिलं आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिका म्हणजे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे। विदर्भामध्ये 4 महानगरपालिका म्हणजे त्यापैकी नागपूर नंतर अमरावती महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे। मागच्या वेळेस जर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता होती, तब्बल 45 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले होते भारतीय जनता पार्टीचे। त्याच पाठोपाठ काँग्रेसचे 10 नगरसेवक निवडून आले होते। एमआयएमचे जर पाहिलं तर 10 नगरसेवक आणि ठाकरे गटाचे 7 नगरसेवक आलेले होते आणि 5 जागेवर बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक निवडून आले होते। यावर्षी जर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांचा अमरावती शहर हा गड मानला जातो, कारण का विधान परिषदवर नुकतीच संजय खोडके यांची नियुक्ती झाली। तसेच अमरावती विधानसभेचे आमदार ते आहेत, त्यांच्या पत्नी सुलभा खोडके आहेत। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांचा गट अमरावती शहरामध्ये मजबूत मानला जातो। दुसरीकडे बडनेरा मतदारसंघ म्हणजे अमरावती महानगरपालिकेचा 40% भाग हा आमदार रवी राणा यांच्या बडनेरा मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळं रवी राणांची सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची भूमिका होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला मोठं या ठिकाणी यावर्षी कष्ट करावे लागणार आहे, कारण का मागच्या वेळची परिस्थिती आता यावेळची परिस्थिती जरा वेगळीच आहे। यावर्षी जर आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची युती जवळपास निश्चित मानला जाते आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर संजय खोडके यांची राष्ट्रवादी यावेळेस स्वबळावर निवडणूक लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, कारण का जर पाहिलं तर रवी राणा यांचा पक्ष जर महायुतीमध्ये असेल तर आम्ही एकत्र लढणार नाही अशी एकूणच काही महिन्यापूर्वी संजय खोडके यांनी भूमिका घेतली होती। तेच भूमिका यावर आता सुद्धा संजय खोडकेची एकूणच असणार आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर महायुतीमधून 2 पक्ष वेगळे आणि एक पक्ष स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढण्याच्या या ठिकाणी मानसिकतेमध्ये आहे। दुसरीकडे जर काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्ष देखील स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढू शकतो। तसेच त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी सुद्धा या ठिकाणी एकत्र येऊ शकते अशी सुद्धा एकूणच माहिती आहे। तसेच जर पाहिलं तर ठाकरे गट मात्र या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या एकूणच या ठिकाणी मानसिकतेमध्ये या ठिकाणी आपल्याला एकूणच या ठिकाणी दिसून येत आहे। जी, आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे आपल्यासोबत पिंपरी चिंचवडहून जोडले गेलेले आहेत। सुशांत, या ठिकाणी राजकीय स्थिती काय आहे? नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहे आणि त्यामध्ये 32 प्रभाग आहे, 128 ह्या जागा आहेत, त्यासाठी या निवडणुका पार पडणार आहेत। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर अजित पवारांचा हा बालेकिल्ला मानला जातो, परंतु 2017ला अजित पवार यांची अनेक स्थानिक नेत्यांनी साथ सोडली आणि ते भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी मोठा फटका बसला आणि 2017 मध्ये अजित पवार यांच्या हातातून ही महानगरपालिका गेली आणि एक हाती सत्ता भाजपची आली। त्या ठिकाणी 77 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले, तर 36 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे, 9 शिवसेनेचे आणि 5 अपक्ष आणि 1 मनसे अशी या ठिकाणी ही राजकीय परिस्थिती होती। परंतु आता ही राजकीय परिस्थिती बदललेली आहे
अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार असल्याचं देखील चित्र आहे. परंतु एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी येणार असल्याचे देखील चर्चा आहे त्यांच्या नेत्यांकडून तसं सांगितलं जाते. कालच आपण पाहिलं तर मुख्यमंत्री यांनी देखील एक विधान केलेलं आहे की या ठिकाणी आम्ही अजित पवार यांच्या सोबत लढणार नाही, तर आम्ही दोन्ही पक्ष स्वबळावरती लढणार असं सांगितलं. आणि अजित पवार यांनी देखील भूमिका घेतली की महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी सर्व गोष्टी ते पणाला लावणार आहेत आणि काही करून ही महानगरपालिका ते राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार आहे. परंतु आता पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना देखील आहे, उद्धव ठाकरे गट देखील आहे आणि मनसे देखील आहे. यांच्यामध्ये देखील चर्चा रंगते. ते देखील दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आता रंगतीये. परंतु येणाऱ्या काळामध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा यावरती फडकणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की ह्या शहरामध्ये धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या या माहितीसाठी. महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे, बिगुल वाजलेला आहे. त्यानंतर आता राजकीय पक्ष कामाला लागलेत. 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तर 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहतोय अनेक बैठकांचं सत्र हे पाहायला मिळणार आहे. आपले प्रतिनिधी सतेज औंधकर कोल्हापूरहून आपल्यासोबत जोडलेले आहेत. सतेज, आपण पाहतोय की या ठिकाणी फाटाफुटीचं राजकारण आणि त्यानंतर अनेक समीकरणं ही बदललेली पाहायला मिळाली. कोल्हापूरमधील काय राजकीय स्थिती आहे? खरं पाहिलं तर 10 वर्ष आहेत त्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. खरं तर 2015 साली ही निवडणूक झालेली होती आणि कोल्हापूर महानगरपालिकेचं जर राजकीय समीकरण पाहिलं तर त्यावेळेस राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पद्धतीचं एकत्रित ह्या सगळ्या निवडणुका लढल्या गेलेल्या होत्या. त्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली गेली आणि त्यानंतर काँग्रेस हे अलिप्त झालेलं आहे आणि त्यासोबत आता जे राष्ट्रवादी आहेत ते स्वतः अजित पवार गटात झालेले आहे. त्यामुळं कोल्हापूरचा एकूण सारासार विचार करता 81 जागांसाठी ही निवडणूक होते. 20 प्रभाग असणार आहेत आणि जर दबदबा पाहिला गेल्या वेळेचा तर काँग्रेस नेते सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर यांचा हा दबदबा आहे तो खरं तर या सगळ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये झालेला आहे. मात्र आता राज्याचं राजकीय राजकारण आहे ते बदललेलं आहे. आणखीन महाविकास आघाडी एकीकडं जोरदार मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळते, तर दुसरीकडं महायुती देखील जोरदार मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळते. काँग्रेस नेते सतेज पाटील, आणखीन इकडं धनंजय महाडिक जे खासदार आहेत, विद्यमान खासदार, हे प्रमुख चेहरे आहेत ते राहणार आहेत आणि पारंपरिक विरोधक आहेत ते राहणार आहेत. मात्र पारडं जड जे आहे ते महायुतीचं असताना पाहायला मिळते. कारण सध्या महापालिकेमध्ये हसन मुश्रीफ असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री ते स्वतः आहेत, त्यासोबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना नेते राजेश क्षीरसागर असतील, खासदार धनंजय महाडिक असतील, आमदार अमल महाडिक असतील, असे महायुतीचे एक ना एक असे दिग्गज मंत्री या ठिकाणी आणि खासदार, आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं यंदा महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रस्सीखेच होणार असं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जागांचा फॉर्म्युला अद्याप कुठलाही ठरलेला नाही आहे. मात्र सर्वात मोठा पक्ष जो असेल तो महायुतीमधला भाजप असेल, मोठा भाऊ असेल, असं विधान जे आहे ते खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वी देखील केलेलं आहे. खरं तर यापूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 33 जागा या भाजपला, 33 जागा या शिवसेनेला आणि 33 जागा या 15 जागा या राष्ट्रवादीला, असा एक फॉर्म्युला जो चर्चेला आला होता. मात्र राष्ट्रवादीनं हा फॉर्म्युला फेटाळला होता. किंबहुना आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त जागा लागतील असं देखील म्हटलं गेलं होतं. मात्र आता ज्यावेळेस काल ही महापालिकेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे, महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर आता जागा वाटपाचं सूत्र आहे ते अवघ्या काही 1-2 दिवसात निश्चित होतील. खरं पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये हा थेट सामना होणार आहे. हे एकसंघमध्ये लढणार आहेत. मात्र आज काही काँग्रेसच्या मुलाखती आहेत त्या सतेज पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहेत. तर धनंजय महाडिक यांनी काल कोल्हापूरच्या 81 जागांसाठी. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.